दुधाचे दात हा एक ट्रायल देवानी आपल्याला दिलेला आहे की दाताची काळजी कशी घ्यायची. आणि मग समजा तरी पडले तरी नंतर येणारच आहेत नवीन. वयाच्या पहिल्या वाढदिवसाला तुम्ही डेंटिस्टकडे घेऊन या. दात आणि हिरड्या हे दोन वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, हे लोकांना लक्षातच येत नाही. हो, त्यांची वेगवेगळी काळजी घेणं गरजेचं आहे. माउथवॉश कॅन बी अ सबस्टिट्यूट फॉर ब्रशिंग, तसं नसता फ्लॉसिंग कॅन बी अ सबस्टिट्यूट फॉर ब्रशिंग. दातातून रक्त येणं हे अनहेल्दी हिरड्यांचं लक्षण आहे. पण दातासाठी ब्रशिंग करणे, फ्लॉसिंग करणे आणि चिकट पदार्थ कमी खाणे ह्या त्रिसूत्री जर तुम्ही पाळल्यात ना तर तुम्हाला नक्कीच दातांची कीड कमी लागणार आहे. नमस्कार. कालनिर्णय मागचं पान या पॉडकास्टवर मी शक्ती साळगावकर तुमचं स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत दातांच्या आरोग्याबद्दल. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण मध्ये तुम्ही इंटरनेटवर तो फोटो पाहिला असाल, एका परिवाराचा फोटो होता आणि त्यांचे दात नाही आहेत हे दिसत होतं. मग नंतर लक्षात येतं की त्यांच्या भुवयाही नव्हत्या. पण दात तुमचे जर व्यवस्थित नसतील तर ते लक्षात येतात. त्यामुळे आपल्याबरोबर या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आलेल्या आहेत डॉक्टर श्वेता दुधाट. त्या गेली 30 वर्ष प्रॅक्टिस करतायत आणि त्या एक रूट कनाल स्पेशलिस्ट सुद्धा आहेत आणि कॉस्मेटिक डेंटिस्ट्री सुद्धा प्रॅक्टिस करतात. त्यांच्याकडनं जाणून घेऊया दातांचं महत्त्व. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आभार. तुमचा हा उपक्रमच इतका सुंदर आहे आणि लोकांना ह्या बेसिक गोष्टींची माहिती करणं इतकं गरजेचं आहे. भले इंटरनेटवर इकडे तिकडे खूप माहिती असते, पण प्रांजळपणे सांगणं आणि प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट काय जो आपल्याला घेता येईल त्याचा विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी. तुमचंही तेवढंच अभिनंदन. थँक्यू सो मच. मला एक सांगा की डेंटिस्ट म्हटलं की त्याच्याकडे जायची आपल्याला भीती वाटते. दाताची ट्रीटमेंट म्हणजे खूप दुखते. ह्याचं कारण काय? खरंच इतकं भ्यायची गरज आहे का? ॲक्च्युली आम्हाला तो पडलेला कायम हाच प्रश्न पडतो आम्हाला की लोक आमच्याकडे यायला का घाबरतात. पण मी त्यांनाही दोष देत नाही, कारण दाताच्या ट्रीटमेंटला जेव्हा आपण ॲक्च्युअल जातो तर तुम्ही जर लक्षात घेतलं असेल तर जनरली कोणी जस्ट एक चेकअपला म्हणून जात नाही. हो. बऱ्याच वेळा दुखतंय, रात्रभर झोप नाही येत आहे किंवा दातातून खूप रक्त येत आहे, सूज आली आहे, अशा जेव्हा गोष्टी प्रमाणाच्या बाहेर जातात, लिमिटच्या बाहेर जातात, तेव्हाच माणूस डेंटिस्टकडे जातो. आणि मग अशा वेळी डेंटिस्टला ती ट्रीटमेंट करणं की एका जादूची कांडी फिरवली आणि ती ट्रीटमेंट झाली असं होऊ शकत नाही. हो. पहिल्यांदा ते इन्फेक्शन कंट्रोलमध्ये आणणं, आणि जे काय इन्फेक्शन किंवा कीड लागलेली असते ती काय एका रात्रीतनं लागलेली नसते. त्याला महिन्याची प्रोसिजर असते आणि त्यामध्ये ट्रीटमेंट ही तेवढीच लेंदी होते. त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न असतो की ही ट्रीटमेंट किती लांबणार आहे, त्याला किती सिटिंग लागणार आहेत, पैसे किती लागणार आहेत. आणि माझ्या दाताच्या एका दाताच्या प्रॉब्लेमसाठी मी आलोय खरा, पण डॉक्टर बाकीच्या पण 3-4 दातांचं काहीतरी काम काढणार आहेत. ह्या सगळ्या फिअर ऑफ अननोन जे असतं ना त्याच्याने लोक टाळतात यायचं डेंटिस्टकडे. म्हणून माझा प्रॅक्टिसचा अजेंडाच आहे की लोकांच्या मनातली डेंटिस्टबद्दलची भीती आपल्याला कशी कमी करता येईल. वा. की जेणेकरून ते काही कारण नसताना वर्षातनं एकदा आम्हाला भेटतील, एक स्माईल देतील, फक्त दात आम्ही चेक करू आणि कुठे कुठे छोटंसं काही पॅचवर्क असेल तर करू आणि त्यांचे दात आणि आरोग्य निरोगी ठेवू. म्हणजे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हा एक मंत्र खरा ठरेल. अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक आरोग्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हे लागू पडतं. म्हणजे नवीन वर्षी जेव्हा आपण रेझोल्युशन्स करतो त्यातलं एक महत्त्वाचं रेझोल्युशन असं असेल का की डेंटिस्टना यावर्षी मी नक्की भेटेन? ती आम्हाला तर मनापासून आनंद होईल, कारण आम्हाला पेशंटच्या दातामध्ये खूप कोरीव काम करायला नाही आवडणार. त्यांना छांगणं की त्यांना डिक्लेअर करणं की यू हॅव अ वंडरफुल सेट, तुमची बत्तीशी सुंदर आहे आणि त्याचा फक्त मेंटेनन्स ठेवायचं आहे. मला सांगा, आज आपण किती गोष्टींना AMC करतो. हो. ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. AC ला करतो, कम्प्युटरला करतो, कितीतरी गॅजेट्सना करतो, पण देवाने दिलेल्या या गॅजेट्सकडे आपण एवढं लक्ष देतच नाही. कारण आपल्याकडे कसं आहे, देवाला ही बाजू दुखली, प्लॅन A फेल झाला, प्लॅन B आहे, प्लॅन B फेल झाला, समोरचे दात आहेत, तर देवाने एवढे ऑप्शन दिलेले आहेत की आपण त्यांना गृहीत धरतो. तर तसं करू नये. आणि माझं एक छोटंसं स्लोगन आहे की DK फ्री अंधेरी, कारण मी अंधेरीत राहते म्हणून, प्लस DK फ्री मुंबई. जरा कठीण आहे खरं तर, हो, पण सगळ्यांनी मनावर घेतलं आणि तुम्ही म्हणालात असं की प्रत्येकाने जर रिझोल्युशन ठेवलं नवीन वर्षाचं तर हे सुद्धा साध्य आहे. तर आपण अगदी सुरुवातीपासून सुरू करू. लहान मूल जेव्हा जन्माला येतं त्याच्या तोंडात काहीच दात नसतात, मग हळूहळू दुधाचे दात येतात
आणि आजकाल अनेक लहान मुलांचे दुधाचे दात किडलेले असतात आणि हे कितपत महत्वाचे असतात आणि या दुधांच्या दातांची कशी काळजी घ्यावी? अगदी अगदी बेसिक प्रश्न. प्रत्येक आई वडिलांना पडलेला प्रश्न आहे. फक्त मागच्या पिढीला हा विशेष प्रश्न पडला नाही, कारण त्यांच्याकडे सुदैवाने अज्ञानात सुख होतं की हे दात पडणारच आहेत. हो, पण त्यामुळे ती पिढी सफर झाली, नक्कीच सफर झाली. तर दुधाच्या दातांचं आमच्या पुस्तकांमध्ये जे सगळं नमूद केलेलं असतं त्याचे 5-7 महत्त्वाचे रोल आहेत. सगळ्यात महत्त्वाचा रोल म्हणजे फंक्शनिंग, की दातामुळे चावण्याची प्रक्रिया होते. लहान मुलाला कसं चावायचं, घास चावायचा कसा, गिळायचा कसा, हे सगळं ट्रेनिंग दातांमुळे मिळतं. ओके. नंतर स्पीच, आपल्या तोंडामध्ये जे आपण शब्द वापरतो त्यात दंतव्य शब्द आहेत. हो, तर त्याच्यामध्ये स्पीच पण डेव्हलपमेंट होताना दातांचं तोंडात असणं खूप गरजेचं आहे. हो. नंतर जबड्याची वाढ, दात जबड्याला गाईड करतो कसं वाढायचं, नाही तर थोडासा जबडा वेडावाकडा होईल, खालचा जबडा खूप पुढे येईल आणि मग ते फंक्शनली आणि कॉस्मेटिकली दोन्ही दृष्टीने ते हॅम्पर होईल. हो. तर ह्या सगळ्या गोष्टींची ट्रेनिंग जे आहे हे दुधाच्या दातामुळे मिळतं. आणि अजून एक थोडंसं आम्ही आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करतो की लहान मूल चालायला शिकतं, धावायला शिकतं, तर 10 वेळा पडतं ते. तर अशा वेळी त्याने तो पडल्यानंतर जे दाताचं नुकसान होतं ते जर दात एकदाच आलेले असतील तर ते कायमच्या दातांचं नुकसान होऊन जाईल. हो. म्हणून मग दुधाचे दात हा एक ट्रायल देवाने आपल्याला दिलेला आहे हो. की दाताची काळजी कशी घ्यायची. आणि मग समजा जरी पडले तरी नंतर येणारच आहेत नवीन. हो. अशामुळे देवाने आपल्याला 2 सेट दिलेले आहेत. त्यामुळे दुधाच्या दाताची 100% काळजी घेतली गेली पाहिजे. नुसतं दिसण्यासाठी नाही, तर खाण्यासाठी, चावण्यासाठी, बोलण्यासाठी. आणि अजून एक महत्त्वाचा गोष्ट, फ्रॉम डेंटिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू, नवीन दात जे येतात त्यांना ह्या दातांचा एक GPS नसतो. अच्छा, ते म्हणजे कसे ते यायचे, गाईड कुठल्या करतात. दिशेने यायचे वगैरे, हे सगळं दुधाचे दात गाईड करत मग असतात. काही वेळेला दुधाचे दात जर वाकडे तिकडे असतील तर नंतरचेही वाकडे तिकडे येणार आहेत का? सुदैवाने ना दुधाचे दात वाकडे तिकडे येणं हा प्रकार खूप कमी असतो. जेव्हा मुलाला दुधाचे दात येतात तेव्हा 6 महिन्यापासून 2 वर्षापर्यंत ही प्रक्रिया चालू असते. 2 वर्षाचं झाल्यानंतर प्रत्येकाने आपल्या घरातली लहान मुलांची दातांची आठवण करा की 2 ते 4 वर्ष दात अतिशय सुंदर असतात, एका रांगेत असतात आणि अचानक मूल उंच व्हायला लागतं, जबडा थोडासा मोठा व्हायला लागतो आणि मग दातांमध्ये फटी यायला लागतात. आणि मग त्या फटीचा अर्थच असा आहे की जबडा मोठा होतोय, येणारे दात हे थोडे मोठ्या आकाराचे असणार आहेत, त्यामुळे त्यांना जास्त जागा लागणार आहे. दुधाचे दात वेडेवाकडे असणं हा मेजर मुद्दा नसतो. दुधाचे दात किडणं हा मेजर मुद्दा मी असतो. तेच विचारणार होते. मगाशी तुम्ही म्हणालात तसं की हे दुधाचेच दात आहेत, किडले तरी दुर्लक्ष केलं तर चालतं का? बिलकुल नाही. त्याच्यानी एकतर त्याच्यामध्ये इन्फेक्शन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पस आहे, कुठेतरी काहीतरी वाईट बॅक्टेरियाज आहेत. दे आर गोइंग टू स्पॉइल प्रत्येक पूर्ण शरीराची हेल्थ त्याच्यामुळे खराब होणार आहे, कारण प्रत्येक घासाबरोबर मूल ते इन्फेक्शन पोटात घेणार आहे. आणि प्लस येणारा जो नवीन दात आहे त्याच्याशी सुद्धा त्याचा निगडीत येतो, त्यामुळे त्या नवीन दातावर पण त्याचा परिणाम होऊ शकतो. प्लस दात दुखतोय म्हणून मूल चावणं टाळतं, या बाजूने मलाच खायचंच नाहीये आणि मूल सांगतच नाही की दात दुखतोय म्हणून खायचं नाही, कारण आई ओरडणार आहे की दात तू ब्रश करत नाहीस म्हणून. हो. त्यामुळे पूर्ण मुलाच्या वाढीवर सगळाच परिणाम होतो त्याचा. हो. पण मला एक सांगा की दुधाच्या दातांची काळजी, इथे आपल्या अनेक लिसनर्स नवीन माता आहेत, तर दुधांच्या दातांची काळजी कशी घ्यावी? म्हणजे ब्रश मुलांचं आपल्या बोटांनी करावं वगैरे हे आपल्याला डॉक्टर सांगतात, पण एक बेसिक काळजी कशी घ्यावी, अन्नपदार्थ कसे असावेत याबद्दल थोडंसं सांगा. अन्नपदार्थ हा तर रोजच्या जीवनातला भाग आहे, पण त्याच्याही आधी मी सांगेन की लहान मुलांना आपण वेगवेगळ्या प्रकारची वॅक्सिन्स देतो. हो. टायफॉइड आहे, एन्जिरिक्स आहे, मिझल्स आहे, चिकन पॉक्स आहे. दाताचं वॅक्सिन कोणी ऐकलंय का? नाही. अख्ख्या जगभरात ह्याच्यावर रिसर्च झालेला आहे, पण कन्क्लुजन काहीच नाही झालं, कारण तोंडामध्ये लाखो बॅक्टेरियाज असतात. त्यामुळे एका विशिष्ट बॅक्टेरियासाठी वॅक्सिन काढणं हे शक्य आहे, पण इतक्या सगळ्या बॅक्टेरियाना वॅक्सिन काढू शकत नाहीत. आणि ह्या वॅक्सिन बरोबर डीकेसाठी, दाताच्या किडेसाठी अजून एक पदार्थ जबाबदार आहे, ते म्हणजे आपलं अन्न. अन्नकण जर दातामध्ये चिकटून राहिले, मग असं गरज नाही की ते चॉकलेटच असावं, इवन बिस्किटं आहेत, कुठलेही पिष्टमय पदार्थ आहेत. आणि मी ऐकल्याप्रमाणे रात्री दोंडात बाटली घेऊन झोपायची जी सवय असते, अगदी अगदी महत्वाचं आहे की दोंडात मुलाला भूक लागली म्हटल्यानंतर बाटली द्यायची आणि मग ते बाटलीतलं जे साखरवालं दूध आहे ते ओठाच्या आतमध्ये आणि दाताच्या मध्ये त्याचा एक थर राहतो आणि त्याच्याने दात किडत जातात.
हो. तो एक वेगळ्या प्रकारचा सिम्पटम आहे, सिरियस सिम्पटम्स हे आहे, तो सिंड्रोम आहे. तर त्याला योग्य वेळी ट्रीट करणं गरजेचं असतं. हो. आणि खाण्याच्या बाबतीत जर म्हणाल तर रोजच्या म्हणजे मी गमतीने सांगते लोकांना की कधी डेंटिस्टकडे जावं असा आम्हाला प्रश्न विचारतात. मूल अजून लहान आहे डॉक्टर, कधी आणावं त्याला डेंटिस्टकडे? तर मी सांगते की वयाच्या पहिल्या वाढदिवसाला तुम्ही डेंटिस्टकडे घेऊन या. त्याला ब्रश कसे करणे, दाताचं महत्त्व काय आहे, आणि ब्रश करताना सुद्धा ठीक आहे आईनी बोटाने ब्रश करणं वगैरे हे ठराविक काळापर्यंत ठीक आहे, जोपर्यंत मुलाला चूळ भरणं हे माहिती नाहीये तोपर्यंत. त्याच्यानंतर ब्रश वापरण्याची आवश्यकता असते. हो. जर तुम्हाला वाटतं की चूळ भरू शकत नाही तर पेस्ट न लावता नुसता ब्रश घ्या. तरी पुरेसं मेकॅनिकल असतं. ऍक्शन सुद्धा पुरेशी आहे अन्नकण काढायला 2 दातांच्या मधले. आणि मग त्याच्यामध्ये खास टूथपेस्ट असतात ज्याच्यामध्ये ठराविक फ्लोराईडचं पर्सेंटेज असतं. 1000 to 1500 ppm असं फ्लोराईड असतं. लहान मुलांना जेवढे लहान तेवढं 1000 शक्यतो तेवढंच प्रमाण ठेवायचं आणि मग हळूहळू ते वाढवू शकतात. तर फ्लोराईड काय करतं की तुम्हाला दातांचं जे वरचं कोटिंग असतं त्याला थोडंसं स्टिफ बनवतं, टणक बनवतं. पण ही काय म्हणजे फ्लोराईड लावलं आणि म्हणून मी काही पण खायला रेडी आहे, मला एक फ्री पास मिळाला असं नाहीये ते. हो. ब्रश करणं, रात्रीच्या वेळी ब्रश करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. व्हेरी नाईस. पण मला एक सांगा की आजकाल अनेक मुलांना सिपर्स मिळतात किंवा पाणी प्यायला सुद्धा बाटल्या वापरल्या जातात. आपण लहान असताना पेल्यातनं आजी द्यायची आणि विषय संपला. तर त्याचे जे स्ट्रॉ असतात त्यामुळे दाताची हानी होते का? त्यामुळे ॲक्च्युली लहान वयामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या जबड्यांच्या वाढीसाठी उपयोगी असतात किंवा कधीकधी त्यांचा गैरवापर पण होतो. की तोंडात कॉन्स्टंट एखादी गोष्ट ठेवली तर वरचा जबडा आहे ना तो थोडासा पुढे वाढू शकतो आणि खालच्या जबड्याची वाढ खुंटते. तर अशा गोष्टींचा अनावश्यक वापर करू नये. आणि आपण जे म्हटलं की आपण फुलपत्रानेच पाणी प्यायचो लहान असताना, तर त्याला ओठ लावून जे आहे त्याच्यामध्ये ओठांची वाढ, ओठ आणि दातांमधलं डिस्टन्स, या सगळ्या ह्याची शास्त्रीय कारणं आहेत त्याच्या मागे. हो. त्यामुळे स्ट्रॉचा किंवा सिपरचा अतिवापर नक्कीच टाळावा. प्रवासामध्ये आहोत आपण की गरज आहे, सांडासांडी होऊ शकते पाण्याची किंवा काही पेयाची, तर अशा वेळी वापरा. पण एरवी घरात असताना शक्यतो पेलाच वापरावा. आता तुम्ही म्हणालात तसं दाताला कीड लागण्यामागे अन्न हे एक मोठं महत्वाचं आहे आणि अन्नाचे कण अडकणं हेही महत्वाचं आहे. ते चूळ भरून वगैरे तुम्ही काळजी घेऊ शकता. पण डाएटचा दातावर परिणाम होतो का? म्हणजे जे आपण अन्न खातो ते आत जाऊन दातांसाठी पोषक किंवा अपायकारक ठरू शकतं का? आता दाताचं कसं आहे ना, दाताचा मेक एकदा झाला तो झाला. म्हणजे आता लोक म्हणतात की आता आम्ही कॅल्शियम घेऊन फरक पडणार आहे का, माझे दात चांगले होतील का? तर दाताचं जे स्ट्रक्चर बनलं ते तुम्हाला आश्चर्य वाटेल की आईच्या पोटात बाळ असतानापासून दुधाच्या दातांची बनण्याची प्रक्रिया चालू होते. म्हणून लहान म्हणजे पोटात असतानाच जेव्हा कॅल्शियम आणि आयर्न या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित पुरवठा केला जातो तेव्हा दाताची जबड्यांची हाडं आणि दात या दोन्हीचंही मेक चांगलं होतं आणि स्ट्रॉंग होतं. त्यामुळे नंतर कॅल्शियम घेऊन दातावर काही परिणाम होत नाही. दात निरोगी होण्यासाठी त्याचा काही उपयोग नाही. पण हिरड्या ज्या आहेत आपल्या त्यांच्यासाठी मात्र कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, फायब्रस फूड या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. आणि दात आणि हिरड्या हे 2 वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, हे लोकांना लक्षातच येत नाहीत. हो. त्यांची वेगवेगळी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग पण वेगळं आहे. हो. कारण हिरडीमध्ये मांसल भाग आहे, दातामध्ये टणक भाग आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे त्या दोन्हीची काळजी घेणं. पण दातासाठी ब्रशिंग करणे, फ्लॉसिंग करणे आणि चिकट पदार्थ कमी खाणे किंवा ते खाल्ल्यानंतर इमिजिएट ब्रश करणे, ह्या त्रिसूत्री जर तुम्ही पाळल्यात ना तर तुम्हाला नक्कीच दातांची कीड कमी लागणार आहे. किती छान. कारण लहान मुलांना डेंटिस्टकडे नेणं म्हणजे हा एक मोठा जोखमीचं काम असतं. लहान मुलंच का, मोठे सुद्धा. आता मी येते टीनेजर्सकडे. त्यांचे परमनंट दात आलेले असतात आणि अनेक वेळा कॉस्मेटिकली ते वाकडे तिकडे असल्यामुळे त्यांना ब्रेसेसची गरज आहे की नाही हे कसं ओळखावं? आता बऱ्याच मुलांना ना आजकाल सेल्फी आणि या सगळ्या गोष्टींमुळे स्वतःचे चेहरे खूप क्लोजअपमध्ये बघायची त्यांना मुभा आहे. तर अशा वेळी आणि प्रत्येक वेळी असं नाही तिथे गरज असते, त्यांचे काहीतरी आयडॉल असतात डोळ्यासमोर की मला ह्यांच्यासारखा चेहरा पाहिजे, मला ह्यांच्यासारखे दात पाहिजेत. तर तसं करण्यासाठी ते उद्युक्त होतात. तर प्रत्येक वेळी लुक्स हाच एक महत्त्वाचा भाग नसतो. काही वेळेला समोरच्या दातांची रचना बरी आहे पण मागे दातांमध्ये खूप वेडेवाकडे आहेत, चावण्याची क्षमताच नाही आहे
किंवा अक्कलदाढा येत आहेत आणि त्या बाकीचा त्रास देत आहेत, तर अशा वेळी आम्ही नक्की अलायनरचा वापर करायला सांगतो. म्हणजे आजकाल ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट, दातांची वेडेवाकड्या दातांची रचना नीट करणे, याच्यासाठी अलायनर हा एक स्टँडर्ड वर्डच वापरला जातो. की एक प्लास्टिक अप्लायन्स असतं, ते तोंडात घालायचं आणि ते त्या नावाप्रमाणेच ते अलाइन करतं दाताला. त्यामुळे त्याचे ते काहीही चुकीचं नाही आहे, ते फक्त त्याचा वापर नीट करावा, कारण तो अलायनरचा वापर जो आहे ना, हा पेशंटवरच अवलंबून आहे. हो. पेशंट किती रेग्युलरली वापरेल तर त्याचे रिझल्ट चांगले मिळतील. म्हणजे अगदी डेंटिस्टकडे गेलं म्हणजे दात सरळ झाले असं होत एक्झॅक्टली, नाही. असंच समीकरण नाही येते. हो. त्याच्यात तुमचा खूप सहभाग आहे, तुमचं त्याच्यामध्ये कॉपरेशन पाहिजे, सातत्य पाहिजे. आणि बऱ्याच वेळा या ऑर्थो ट्रीटमेंट ज्या असतात, जेव्हा आपण दाताला एका पोझिशन ए मधून पोझिशन बी मध्ये आणतोय, तर तो बी मध्ये आलेला परत ए मध्ये जाण्याची शक्यता खूप असते. अच्छा. त्यामुळे त्याला खूप लाईटली नाही घ्यायचं. म्हणजे केसांना कलर करणे किंवा एखादा मेकअप करणे इतकं सोपं नाहीये ते. तर त्याला मेंटेनन्स पण खूप गरजेचं आहे. नाहीतर अहो मी 5 वर्षापूर्वी ट्रीटमेंट केली होती आणि परत माझे दात पुढे आले, हे म्हणणं खूप सोपं आहे. हो. पण काळजी ती तेवढीच घ्यायला पाहिजे. बरं, टीनेजर्सनी आहारात काय काळजी, म्हणजे तुम्ही म्हणालात तसं हिरड्यांचं जे पोषण आहे ते होत राहणं गरजेचं आहे. तर टीनेजर्सचा आहार, कारण टीनेज हे रिबेलियस इयर्स असतात, कधी कधी ते आईवडिलांना सांगत नाहीत किंवा ब्रश करत नाहीत, किंवा अति कार्बोनेटेड ड्रिंक्स पितात, यामुळे खूप नुकसान होतं. खूप अति नुकसान आणि इरिव्हर्सिबल डॅमेज आहे तो. एरिएटेड ड्रिंक्समुळे दाताच्या वरचं इनॅमल हा जो पदार्थ आहे शरीरातला, हा हाडापेक्षाही बळकट आहे. पण ही जी बेव्हरेजेस आहेत, शीतपेय आणि ही सगळी, ती दातांना पण खराब करतात. आणि हिरड्यांचा पण नाश करतात, दातांना खराब करतात. त्याच्यामध्ये ऍसिड असतं एक प्रकारचं, आणि त्याच्यामुळे झालेला डॅमेज हा परमनंट डॅमेज आहे. त्यामुळे कीड लागल्यासारखाच डॅमेज तो होतो. त्यामुळे आणि आजकालच्या मुलांच्या आहारामध्ये मैदा आणि मैदायुक्त पदार्थ जे आहेत ते तर स्ट्रिक्टली पाळणं गरजेचं आहे, कारण त्याच्याचमुळे यंग वयामध्ये डायबिटीस होणं आणि वाईट, ज्याची नावं पण मला घेण्याची इच्छा नाही, असे रोग होणं, हे या सगळ्या गोष्टींमुळे आहे. त्यामुळे दाताची तर काळजी तुम्ही घ्यायलाच पाहिजे, कारण दातामध्ये तो जर पिष्टमय पदार्थ सगळे अडकले आजूबाजूला, तर ते काढणं शक्य होत नाही आणि ते आरामात तिथे बसून राहतात. आणि अर्ली एजमध्येच तुम्हाला लहान मुलांच्या डिकेला हे सुद्धा कारण आहे ना. हो अगदी. कारण बिस्किटांचा अतिवापर किंवा ब्रेड आणि तत्जन्य पदार्थ जे आहेत त्याचा अतिवापर, म्हणजे एक बॅलन्स डाएट हे दातांच्या आरोग्यासाठी फार महत्वाचं आहे. पण मला एक सांगा की आता आपण टीनेजर्सकडनं येऊ मधल्या वयात, जेव्हा तुमचे दात आलेले आहेत, तुम्ही आरोग्याची तितकीशी काळजी घेत नाही, पण या काळात काय काळजी घेणं गरजेचं आहे? म्हणजे मी म्हणते साधारण ते एक 20 ते 40-45. एक्झॅक्टली, चालेल. आता जे आपण रिझोल्युशन बोललो तेच तेवढं पुरेसं आहे. ते जर व्यवस्थित केलं तर अगदी नक्की. कारण त्या काळामध्ये ना अक्कलदाढेचे काहीतरी इश्यू येऊ शकतात आणि थोडीशी दातांचं वेअर अँड टेअर व्हायला लागतं. तसं शरीराच्या सर्व भागांचंच होतं, गुडघ्यांचं असतं किंवा केस थोडेसे गळायला लागतात, स्किन तुमची खराब व्हायला लागते. तसंच दातामध्ये पण वेअर अँड टेअर व्हायला लागतं. तर ते अति होणार नाही आणि त्याचा आपल्याला खूप त्रास होणार नाही एक 60-70मध्ये. तर ते वेळीच आपल्याला जर त्याचा इलाज केला तर त्याचा फायदा होतो. इनफॅक्ट आजकाल अलायनर ही जी ट्रीटमेंट आहे, बऱ्याच वेळा असं होतं की लहान वयामध्ये मुलांना लक्षात येत नाही किंवा आई वडिलांना वेळ नसतो, मुलांना पण वेळ नसतो, म्हणून ते निघून जातं. आणि मग कॉर्पोरेट जगामध्ये जेव्हा मुलं एंट्री करतात तर म्हणतात नाही माझी पर्सनॅलिटी चांगली दिसत नाहीये, मला काहीतरी करायला पाहिजे माझ्या दातांसाठी. तर त्यावेळी सुद्धा अलायनरचा वापर करून तुम्ही दातांची जी क्राउडिंग आहे किंवा त्याच्यामध्ये अन्न अडकणं आहे, हे सगळं जर व्यवस्थित केलं तर त्याचं आरोग्य नीटच राहणार आहे. फारच छान. माझ्या परिचयात अनेक लहान मुलांचंही रूट कनाल होतं, पण अनेक लोकांचं 20मध्ये आणि 30मध्ये रूट कनाल होतं. तर हे रूट कनाल म्हणजे नक्की काय? कारण त्याची खूप भीती वाटते सगळ्यांना. मला माहिती आहे, हे रूट कॅनाल इज अ नाईटमेअर. म्हणजे रूट कॅनालची अपॉइंटमेंट आणि रूट कॅनालची अपॉइंटमेंट आहे म्हटल्यानंतर आदल्या दिवशी पेशंट झोपतच नाही, उद्या नक्की काय होणार आहे माझ्या ह्याच्यामध्ये. ऑफकोर्स त्याची आता एवढी भीती बाळगायचं कारण नाहीये. जेव्हा मला आठवते मी जेव्हा त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन केलं तेव्हा रूट कॅनाल ही अतिशय क्रूड मेथड होती, व्हेरी व्हेरी कन्व्हेन्शनल मेथड. पेन खूप असायचं, नंबर ऑफ सिटिंग्स खूप असायच्या. पण आता रूट कॅनाल एका सिटिंगमध्ये सुद्धा चांगलं होतं, सक्सेसफुल होतं आणि
कमीत कमी पेन, म्हणजे एखाद्या वेळी मला आठवते पेशंटला आम्ही विचारतो दुसऱ्या दिवशी की तुम्हाला गोळी घ्यायची आहे का पेन किलरची, पण डॉक्टर दुखत नाही तर कशाला गोळी घेऊ. म्हणजे इट इज सच अ प्लेझंट रिस्पॉन्स फ्रॉम देम. आम्हाला अतिशय आनंद वाटतो. तर रूट कॅनल ह्या प्रोसेसमध्ये काय आहे, जेव्हा दात किडलेला आहे, त्याच्यावरचं इनॅमल खराब झालं, डेंटिन खराब झालं आणि आतला जो कोर आहे म्हणजे नस आहे आतली, त्याच्यापर्यंत जेव्हा इन्फेक्शन जातं तेव्हा तुम्हाला ती नस पूर्ण काढून त्याला डिसइन्फेक्ट करून त्याच्यामध्ये आर्टिफिशियल नर्व भरतो आपण. ही प्रोसेस म्हणजे रूट कॅनल. अच्छा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर दाताची नीट काळजी घेतली तर रूट कॅनलपर्यंत तुमचा दात जाणारच नाही. अच्छा. म्हणजे जर पहिल्यांदाच तुम्ही डीके लागलाय आणि त्याला तुम्ही छोटासा डीके आहे त्याला फिलिंग करून घेतलं तर कशाला रूट कॅनलपर्यंत जायची वेळ येते. म्हणजे टाळाटाळ करू नका, रूट कॅनल टाळून जाईल. रूट कॅनल मस्त. पण तुमच्याकडे पेशंट्समध्ये पाहता रूट कॅनल अतिशय लहान दुधाच्या दाताचं वगैरे पण करतात. हे गरजेचं आहे की नाही? म्हणजे आता आपण म्हटलं तसं दुधाचे दात हे कायमच्या दातांसाठी, नवीन येणाऱ्या दातांसाठी ते गाईडलाईन आहेत. त्यामुळे हे आपल्याला वाचवणं गरजेचं असतं. हो. त्यामुळे ह्याचं येणं केणं प्रकारेनं त्याला वाचवायचं आहे आपल्याला. मग त्याला फिलिंग करून वाचत असेल तर नथिंग लाईक इट. समजा रूट कॅनल करायला लागलं, त्याचे इन्फेक्शन खूप खोलपर्यंत गेले तर रूट कॅनल करायलाच लागणार त्याचं. बरोबर. आणि अगदीच हाताबाहेर केस असेल तर मात्र हा दुधाचा दात काढून टाकला जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला एक डमी बसवायला लागतो की जेणेकरून त्या खालून येणाऱ्या दातांची गडबड नाही होत. नंतर ते कन्फ्यूज होतात, मला सरळ यायचंय का वाकडे यायचंय, कारण वरची सगळी जागा जर रिकामी असेल तर दे आर मिसगाइडेड. म्हणजे गुगल मॅप्सचा लोचा. आता आपण मगाशी 40 पर्यंतची दाताची काळजी म्हणालो. 40 नंतर हळूहळू तुमचे दात वीक व्हायला लागतात. तेव्हा कवळी, इम्प्लांट्स हे एक रेग्युलर कॉन्व्हर्सेशन होतं, कारण दात हे आपल्याला आयुष्यभर टिकवायचे असतात. तर त्या काळात म्हणजे एक साधारण 40 ते 60 या काळामध्ये काय काळजी घेतली जावी? याच्यामध्ये काय होतं, साधारण 40-45 नंतर बायकांच्या ह्याच्यामध्ये, स्त्रियांमध्ये आपल्याला मेनोपॉजचा एक इश्यू असतो. हो. आणि मेनोपॉज बॉडीमधल्या सगळ्या अवयवांना काही ना काहीतरी धक्का पोचवतो. हो. तसंच दातांमध्ये पण होतं. पण दातांना पर से त्रास नाही होत त्याचा, हिरड्यांमध्ये त्याचा त्रास होतो. कारण ओव्हरऑल बोन अफेक्ट होतच होतं, कारण हॉर्मोनच्या लेवल अफेक्ट होतात. त्यामुळे ऑस्टिओपेनिया, ऑस्टिओपोरोसिस ह्या ज्या गोष्टी आढळून येतात त्यामध्ये जबड्याचं हाड पण वीक होत जातं. त्यामुळे हिरड्या खाली उतरतात. कशी हेअरलाईन मागे मागे जाते तसे हिरड्याही हळूहळू खाली उतरायला लागतात आणि मग तिथे अन्न अडकणं. प्रत्येक वेळी काहीही खाल्लं तरी मग डॉक्टर तिथे ना अन्न अडकतं म्हणून मी हे खातच नाही, पालेभाज्या मी खातच नाही, या चिकन सॅलड वगैरे गोष्टी मी टाळते, फळं टाळते. तर हे होऊ नये म्हणून रेग्युलर काळजी घ्यायची, गम्सला मसाज करायचा, विटॅमिन सी आणि ही सप्लिमेंट व्यवस्थित घ्यायची आणि डॉक्टरांकडे जाऊन समजा काही इनिशियल गॅप्स निर्माण झाल्या असतील तर त्याला फिलिंग करून घेणे. फिलिंग शक्य नसेल तर ह्या 2 दातांच्या मध्ये जर गॅप आहे तर ह्या 2 दातांना मिळून कॅप बसवायची, म्हणजे तिथे अन्न अडकत नाही. कारण अन्न अडकणं कधी कधी हा तर आपला एक स्थायी भाव होऊन जातो, अरे अन्न ना तिकडे अडकतच नेहमी. हो. आपण दुर्लक्ष करतो, पण ते अन्न नुसतं बसणार आहे का? ते आतमध्ये बॅक्टेरियाज आहेत, सलायवा आहे, तिथे ते प्रोसेस त्याची चालूच राहणार आहे आणि मग दात किडून जाणार ते. तर हे डॅमेज टाळण्यासाठी वेळीच त्याच्यावर उपाय करा. कधी कधी तर आम्हाला ह्या गॅप्स जेव्हा वाढतात तेव्हा पेशंट्सना वयाच्या 50 नंतर 60 नंतर सुद्धा अलायनरची ट्रीटमेंट ॲडवाईस करायला लागते. अरे वा, बापरे. अच्छा. आणि ती इट इज अ बून, म्हणजे इतकं वरदान आहे ते पेशंटसाठी की अडकणार अन्नच आता अडकत नाही म्हणल्यानंतर पेशंट किती खुश होतो. हो. हो. आणि त्याच्याही बरोबर हे जे हिरड्यांचे प्रॉब्लेम झाले, दातांच्या बाबतीत म्हणाल तर दात घासले जातात. म्हणजे आपला पायाचा तळवा कसा, इवन चपलेचे सोल सुद्धा वापरून वापरून घासलं जातं, तसंच दाताचा जो उंच सखलपणा असतो तो थोडासा फ्लॅट व्हायला लागतो. आणि मग अशा वेळी त्या दातांना कव्हर करणे, म्हणजे सगळ्या बाजूनी त्याला प्रोटेक्शन द्यायचं की जेणेकरून त्याची झीज कमी होईल आणि त्याची एफिशियन्सी पण वाढेल. नाहीतर बऱ्याच वेळा अरे ना मला हल्ली चावता येत नाहीत कडक गोष्टी, किंवा मला चावायला वेळ लागतो, म्हणजे आजी म्हणायची दाताला लागत नाही. दाताला लागत नाही. एक्झॅक्टली. ते पूर्ण फ्लॅट झाल्यामुळे त्याची घर्षण शक्तीच हे होऊन जाते, कमी होऊन जाते, चरवण शक्ती कमी होऊन जाते. मग अशा वेळी त्यांना थोडंसं एक सुडो नवीन अपिअरन्स द्यायचा, त्याला कव्हर करायचं आणि जेणेकरून आतला दात प्रोटेक्टेड राहतो, जणू काही त्याला आपण एक शील्ड घालतोय बाहेरनं. हो. आणि मग पेशंटला त्याच्याने त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये पण फरक दिसतो.
कारण आपण कॉस्मेटिकमध्ये बघतो ही जी लाफ लाईन आहे तुमची ही जास्त प्रॉमिनंट होत राहते. हो. कारण का दातांमधलं पण अंतर कमी होत जातं. मग त्याला जर आपण दातांना उंचवटा दिला तर ह्या पर्सनॅलिटीवर पण फरक पडतो, बायटिंग एफिशियन्सी पण वाढते आणि आतले दात पण प्रोटेक्टेड राहतात. अरे वा. हा आजकालच्या ह्याच्यामध्ये खूप कॉमन आम्ही ट्रीटमेंट मोडॅलिटी वापरतो. कारण आजकाल एक गोष्ट अशी झाली की लाईफ एक्सपेक्टन्सी वाढती आपली. हो. इतकी मेडिकल फील्डमध्ये इनोव्हेशन्स आहेत की कुठलाही रोग असू दे तो बरा करतोयच डॉक्टर. हात म्हणजे अगदी इरीशिरीला येऊन तो करतोय, नाही मला ह्याला बाहेर काढायचंच आहे. हो. लाईफ एक्सपेक्टन्सी वाढते आणि तुम्ही जगताय म्हणल्यानंतर तुम्हाला खाणं गरजेचं आहे. अगदी. खाणं गरजेचं आहे तर त्याला दात पाहिजेत. हो. पण हा विचार लोकांना यायला साठी ओलांडायला लागते. हा विचार जर तुम्ही लवकर केलात तर तुमचे स्वतःचे दात चांगले राहतील आणि स्वतःच्या दातांवर आपल्याला ह्या ज्या कॅप्स बसवणं, ज्याला आम्ही फुल माउथ रिहॅबिलिटेशन, कम्प्लीट तुमच्या 32 दातांचं आपण घराचं कसं कम्प्लीट रिस्ट्रक्चरिंग करतो किंवा हे करतो, तशा ह्या पूर्ण युनिटचं आपण रिडेव्हलपमेंट करतो. अरे वा. आता तुम्ही म्हणालात तसं दातावर कॅप बसवणं किंवा इम्प्लांट, तसंच अनेक वेळा आपले काही अपघात होतात, पडतो किंवा दात पडतो, तेव्हा तिथे डेंटल इम्प्लांट लावला जातो. या डेंटल इम्प्लांटबद्दल थोडंसं सांगा. डेंटल इम्प्लांट ही एक खूप मोठी गिफ्ट आहे मी म्हणेन की डेंटल फील्डला आम्हाला मिळालेली. म्हणजे माझं जेव्हा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन होतं तेव्हा इम्प्लांट नावाची एक छोटीशी आम्हाला एक नोट असायची आणि त्या इम्प्लांटचं एवढं मोठं फील्ड होईल असं खरोखरच वाटलं नव्हतं. कारण टेक्नॉलॉजी आणि हे सगळं आपण इमॅजिनच नाही करू शकत. हो, हो. तर आजकाल इम्प्लांट ही प्रॅक्टिस वाढत चाललेली आहे. सुरुवातीला आम्हा डेंटिस्ट लोकांनाही त्याच्याबद्दल भीती वाटायची की नक्की हे बरोबर आहे का, पेशंटच्या हाडामध्ये आपण काहीतरी घालतोय ते सक्सेसफुल होईल का, किती वर्ष टिकेल. पण हळूहळू स्टडीजनी आणि त्यांच्या रिसर्चनी सगळ्यांनी प्रूव्ह केलेलं आहे की इम्प्लांट इज अ वंडरफुल थिंग. इट टोटली आपल्या नॅचरल दाताला रिप्लेस करू शकतो, त्या दाताची जागा भरू शकतो. कॉस्मेटिकली तो दिसायला चांगला असतो, त्याच्यावर जी कॅप बसली जाते ती फंक्शनल असते. आणि जर पेशंटला बाकीच्या काही कोमॉर्बिडिटीज नसतील, जसं की डायबिटीस आहे किंवा आणि कुठले वेगळे डिसीजेस आहेत जे खूप अशी शरीराला तुमच्या पोखरत आहेत, असे नसतील तर सामान्य माणसांमध्ये हा इम्प्लांट हा लाईफ टाईम तुमच्या टिकू शकतो. इतकं सुंदर त्याचं सक्सेस आहे. वाव. तर ह्याची प्रक्रिया कशी असते? म्हणजे हा इम्प्लांट तुम्ही म्हणालात तसं तो हाडावर लावला जातो, तो कसा लावला जातो म्हणजे जाणून घेण्यासाठी? नक्की नक्की. आणि प्रत्येकाला आपल्या तोंडामध्ये काय चाललं आहे हे माहिती असायलाच पाहिजे. म्हणजे मी तर माझ्या पेशंटना सांगते की तुम्ही गुगल करून या पहिल्यांदा. अरे वा. म्हणजे तो जेव्हा गुगल करतोय तो माझ्यावर अविश्वास नाही दाखवत आहे, त्याला उत्सुकता आहे आणि असा पेशंट आपल्याला नक्कीच आवडेल. हो. आणि त्याचं तुम्हाला विश्वास नाही बसणार असे पेशंट खूप छान कोऑपरेट करतात. त्यांचं हिलिंग पण छान होतं खूप. हो. कारण ॲटिट्यूड मेक्स अ डिफरन्स. एक्झॅक्टली. आणि तुम्हाला असं घाबरायचं काही कारण नसतं. आज तुम्ही त्याच्यातले तज्ज्ञच आहात, पण त्यालाही उत्सुकता आहे तर त्यालाही समजू दे. तर मग तो विचारतो डॉक्टर हा कुठे घालणार आहात इम्प्लांट, माझं बोन तर असं आहे. तर आता लेट अस सी, आपण पहिल्यापासून जाऊयात की इम्प्लांटसाठी पहिल्यांदा जी स्टडी करायला लागते ओव्हरऑल पेशंटची हेल्थ, ज्याच्यामध्ये त्याचे ब्लड थिनर्स किंवा डायबिटीस अशा काही गोष्टी नाही आहेत आणि काही किमोथेरपी किंवा अशी काही रेडिओथेरपी झालेली नाही आहे, कारण अशा वेळी बोनवर इफेक्ट होतो त्याचा. त्यासाठी एक प्रकारचा स्कॅन लागतो. तो स्कॅन आम्हाला सांगतो की त्या बोनची क्वालिटी कशी आहे. ती बोनची क्वालिटी जर चांगली असेल तर आम्ही अतिशय खुश असतो की आमचा इम्प्लांट छान जाणार, तो टाईट बसणार आतमध्ये बोनमध्ये, तो चांगला हील होणार आणि तो वर्षानुवर्ष टिकणार. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात. तर इम्प्लांट घालत असताना ती एक प्रॉपर आपण त्याला शिस्तीमध्ये त्याला बघितलं, सगळे प्रोटोकॉल फॉलो केले, कुठला इम्प्लांट बसेल, किती उंचीचा बसेल, आतलं बोन कसं आहे आणि इम्प्लांटची प्रोसेस जी आहे त्याच्याबद्दल परत फिअर ऑफ अननोन आहे. हो. की नक्की कसं असेल, बोनमध्ये ड्रिल करणार म्हणजे काय होणार. तर जेवढं तुम्हाला पेन दात काढण्यामध्ये किंवा रूट कॅनल करण्यामध्ये होतं तेवढंच किंवा क्वचित त्याच्यापेक्षा कमी पेन तुम्हाला त्याच्यामध्ये होतं, इम्प्लांटच्या प्रोसेसमध्ये होतं. त्यामुळे इम्प्लांटबद्दलची जर भीती असेल तुमच्या मनामध्ये तर ती पहिल्यांदा काढून टाका. पण एक लक्षात घ्या की आपल्या तोंडामध्ये इम्प्लांट लागणार नाही याची काळजी पहिल्यांदा घ्या. आणि जर गरज लागलीच तर त्याच्यामध्ये काहीही तोटा नाही आहे. फक्त तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून घ्या, कारण आजकाल प्रत्येक गोष्टीचं पेव फुटलंय. हो.
हो. तसंच डेंटिस्टचं पण आहे, तर त्याच्यामध्ये सखोल अभ्यास करणारा, ज्याला अनुभव आहे त्याच्यामध्ये, त्याच्याकडून इम्प्लांट करून घ्या, जेणेकरून तुमच्या तोंडामध्ये ट्रायल अँड एरर होणार नाही. असं म्हणणं चुकीचं आहे, कारण प्रत्येक पेशंट हा एक ट्रायल असतो. प्रत्येक पेशंट हा नवीन असतो. प्रत्येक पेशंटचं बिहेवियर, त्याच्या बॉडीचं बिहेवियर वेगळं असतं. त्यामुळे प्रत्येक पेशंट हा ट्रायलच असतो. पण तुमच्या ह्याच्यामध्ये चांगलं काम होतंय का नाही याची काळजी तुम्ही घ्या. त्यासाठी गुगलची अवश्य मदत घ्या. म्हणजे मला सांगा की हा इम्प्लांटची जी प्रोसेस आहे त्याला टिपिकली किती वर्ष लागतात, महिने लागतात की दिवस लागतात? आता समजा आज आपण इम्प्लांट घातला. माझी काकू समजा आली आणि मला सांगितलं की मला 3 दात इथे नाही आहेत, तर मला इम्प्लांट घालायचं आहे आणि हे दात आधीच काढले गेलेत. ओके, तर मग आज जर इम्प्लांट घातला तर तो इम्प्लांट रुजायला, बोनमध्ये रुजायला कमीत कमी 2 महिन्याचा टाईम लागतो. ओके, आता एक्झाम्पल घ्या, आपल्या हाताला किंवा पायाला फ्रॅक्चर झालंय, डॉक्टर सांगतात 6 आठवडे काही करायचं नाही. म्हणजे कमीत कमी 6 ते 8 आठवडे बोनचं हिलिंग व्हायला लागतो. हो. तसंच इम्प्लांटमध्ये सुद्धा त्याचं हिलिंग व्हायला, म्हणजे साधं उदाहरण मी नेहमी देते की आपण रोप एक जमिनीत लावले, त्याची मुळं पसरत आहेत आणि जमिनीत घट्ट जात आहेत. तसं इम्प्लांटमध्ये इम्प्लांट ठेवलेला आहे आणि बोन इम्प्लांटमध्ये वाढतंय आणि त्याला आम्ही ऑशिओ इंटिग्रेशन म्हणतो. तर ते होण्यासाठी जो 6 ते 8 आठवड्याचा कालावधी तो गेल्यानंतर मग त्या इम्प्लांटला त्याच्यावर कॅप बसवण्याची प्रोसेस सुरू होते. ओके. आणि मग त्याच्यावर मग कॅप बसवल्यानंतर इट बिकम्स फंक्शनिंग टूथ. तोपर्यंत त्याच्यावर चावणं अलाउड नसतं. इनफॅक्ट चावलं जातच नाही, कारण त्याला कॅपच नाही आहे. जो इम्प्लांटचा जो भाग आहे तो पूर्णपणे हाडामध्ये असतो. हो. आणि साधारण ज्या दातांची उंची जेवढी आहे आणि तिथं जितकं हाड अवेलेबल आहे त्यानुसार इम्प्लांटची लांबी आणि रुंदी अशी ठरवली जाते. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या कंपनीज आहेत. त्यामुळे इम्प्लांटच्या कॉस्टमध्ये पण तुम्ही बघाल तर 10,000 70,000 इम्प्लांटची कॉस्ट जाऊ शकते. त्याच्यामध्ये थोडंसं खोलात जाऊन डॉक्टरांकडून व्यवस्थित माहिती घेऊन तुम्ही डिसिजन घेऊ शकता. असं काही नाही की प्रत्येक वेळी महागडीच गोष्ट बेस्ट असते, असं काही नाही आहे. पण तुम्ही म्हणालात तसं इम्प्लांट नको हीच काळजी घेतली पाहिजे. त्या काळजीसाठी एक महत्त्वाचं सूत्र तुम्ही जे सांगितलं ते ब्रश केलं पाहिजे. हे दिवसातून 2दा केलं पाहिजे, बरोबर? अगदी बरोबर. मला फुल मार्क्स. आता हा ब्रश जो आहे, आपण बाजारात अनेक जाहिराती बघतो, झिगझॅग बघतो, मग ते फ्लेक्स हेड असलेलं बघतो, इलेक्ट्रॉनिक ब्रश बघतो. तर हा ब्रश कसा निवडायचा? एकदम बेसिक प्रश्न आणि प्रत्येकाच्या मनात असतो हा. हो. पण त्यांना कधीच नाही उत्तर मिळत त्याचं. कारण बऱ्याच वेळा ना आपल्याकडे दात घासणे, ह्याच्यासाठी घासणे ही जी प्रक्रिया आहे ना त्याच्यामध्ये कुठेही मार्दवता नाहीये. हो. तर तो दात घासणे हा शब्द पहिल्यांदा आपण काढून टाकायला पाहिजे. दात साफ करणे. हो. त्यामुळे घासण्यासाठी जो जोर लागतो तो जोर तिथे लावायचाच नाहीये. त्यामुळे बाजारात जे ब्रश असतात हार्ड आणि मीडियम, हे ब्रश वेगळ्या कारणासाठी वापरले जातात, तोंडात नव्हे. हो. म्हणजे त्याचा वापर डेंचर साफ करणे किंवा बाकीचे काही आर्टिकल साफ करणे, कोंब साफ करणे. कारण घरात आपल्या दाताचे ब्रश असतात, त्याचं लाईफ इतकं असतं की दात घासून झाल्यावर हळूहळू ते कंगव्यासाठी वापरले जातात, मग थोडे अजून ते टाकले झाले. ते ब्रश दातासाठी वापरणं अयोग्यच आहे. दातासाठी फक्त सॉफ्ट आणि अल्ट्रा सॉफ्ट. कारण इनॅमल जे आहे आपलं ते भले स्ट्रॉंगेस्ट स्ट्रक्चर आहे, पण रोज जर त्याच्यावर इमाने इतबारे तुम्ही जे ऍक्शन करत असाल तर तेही घासून जातं. हो. आणि मग इनॅमलचं डॅमेज हे परमनंट डॅमेज आहे. हो. त्यामुळे अल्ट्रा सॉफ्ट किंवा सॉफ्ट ब्रश 2दा ब्रश करणे. त्याचे ब्रिस्टल सॉफ्ट म्हटल्यानंतर सॉफ्टच असणार. थोडा झिगझॅग ब्रश नक्कीच चांगला, कारण तो दातांच्या इरेग्युलॅरिटीमध्ये आतमध्ये व्यवस्थित जातो म्हणून. पण दात ब्रश करताना किंवा दात साफ करताना जे प्रेशर आहे ते अतिशय मिनिमम पाहिजे. इवन त्यासाठी इलेक्ट्रॉनिक ब्रशचा पण वापर चांगला असतो, कारण इलेक्ट्रॉनिक ब्रशमुळे हिरड्यांना पण मसाज होतो. दात आणि हिरड्या, कारण दात आणि हिरड्या ह्याचं जे जंक्शन आहे, म्हणजे आपण हे नखाचं हे जे जंक्शन, तसं जे जंक्शन असतं तिथे प्लाक जमा होतो. आणि प्लाक हा एक चिकट पदार्थ असतो, तो तिथेच राहतो आणि मग त्याच्यात जे असंख्य बॅक्टेरियाज आहेत त्या दातांना त्रास देतात, नाही तर हिरड्यांना त्रास देतात. तर ब्रश करताना तो भाग सगळा क्लीन व्हायला पाहिजे व्यवस्थित, आणि दातामध्ये कुठे कुठे अडकलेलं अन्नकण. हो. आता पेस्टवर येऊ. आता मी असं
व्यवस्थित जाते कारण माझे हे प्रश्न आहेत. पेस्टवर आता क्या आपके टूथपेस्ट में नमक है किंवा लिंबू शक्ती युक्त टूथपेस्ट, म्हणजे भांडी घासायचे साबण आणि टूथपेस्ट यात इतकं साम्य झालेलं आहे. तर टूथपेस्ट कशी निवडायची, जेल वापरायचं की टूथपेस्ट वापरायची, डेंटल क्रीम वापरायचं, आणि टूथपेस्टमध्ये काय घटक पाहून, म्हणजे तुम्ही फ्लोराईडबद्दल मगाशी बोललातच, तर नेमकी ती निवडायची कशी? त्याच्यामध्ये फोमिंग इफेक्ट आणणारी कुठली तरी गोष्ट असते आणि स्वीटनर असतो. आता त्या स्वीटनरमध्ये शक्यतो झायलॉल असलेलं घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये इट इज अ आर्टिफिशियल स्वीटनर, म्हणजे ते निघून जाते लवकर, तोंडात ते हानिकारक नसतं. आणि फ्लोराईडची एक टिपिकल मात्रा आपण मगाशी म्हणलं तसं 1000 ते 1500 एवढ्यापर्यंत पाहिजे. मग तुम्ही जर काही आयुर्वेदिक कंटेंट त्याच्यामध्ये घातले, म्हणजे त्याच्यामध्ये कापूर आहे, लवंग आहे, तुरटी आहे, ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला हिरड्यांना नक्कीच फायदा होणार आहे. मग ज्या ज्या टूथपेस्टमध्ये ह्या गोष्टी आहेत त्याच्याने तुम्हाला फायदा होईल आणि त्याच्याने थोडंसं एक तोंडाला एक वेगळ्या प्रकारचा चव पण येते, एक फ्लेवर पण येतो. बाकी कुठल्याही टूथपेस्ट म्हणजे जेल असू दे, नाहीतर ती साधी पेस्ट असू दे, नाहीतर पावडर असू दे, सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्ही जी ब्रश करण्याची जी ॲक्शन आहे तुमची ती सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजे मी तर काल परवा कुणाला तरी सांगत होते की मुलं, आता पण आपण बोललो की पेस्ट नाही लावली नाही तरी सुद्धा चालेल, ब्रश करण्याची ॲक्शन सगळ्यात महत्त्वाची आहे. फ्लोराईडवाल्या टूथपेस्ट लहान मुलांना त्यात जरूर वापरा, पण शायनिंग टूथपेस्ट आहे किंवा टूथपेस्ट वापरले तुम्हाला कीडच होणार नाही असं कोणी देऊ शकेल का? शरीर आहे ते तुमचं थोडंच ऐकणार आहे. आणि तोंडातल्या बॅक्टेरियाज त्याचं प्रमाण वेगवेगळ्या दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे प्रमाण असतं त्याच्यामध्ये, ते कंट्रोल करणं शक्य नाही आपल्याला. तर सकस आहार, व्यवस्थित पाणी पिणं, आहारामध्ये तुमच्या प्रोटीन्स आणि फायबर्सचा वापर, मैद्याचा आणि ह्या गोष्टींचा कमी वापर, ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हो, पण आता मला एक सांगा, टूथपेस्ट नंतर येतो माउथवॉश. हा किती महत्त्वाचा आहे आणि माउथवॉश कशा प्रकारचं असावं, कारण त्याच्यातही अनेक उत्पादनं आपल्याला मिळतात, तर ते माउथवॉश करणं खूप महत्त्वाचं आहे का, की ते ब्रशिंगला पर्याय होऊ शकतं? अनेक वेळेला ब्रशिंगला पर्याय म्हणून वापरलं जातं, ते होऊ शकतं. खेदजन्य गोष्ट आहे ती, कारण माझ्या मते माउथवॉश म्हणजे परफ्यूम. तुम्हाला ब्रश नाही करायचं आहे, तोंडाला काहीतरी वास येतोय आणि म्हणून तुम्ही माउथवॉश करून जाताय बाहेर. ऑफकोर्स माउथवॉशला थोडासा औषधी भाग आहे त्याचा. ज्यांच्या तोंडातले बॅक्टेरियाज हे खूप कीड करणारे आहेत किंवा हिरड्यांचे विकार उद्भवणारे आहेत, अशा लोकांना आम्ही माउथवॉश नक्की सजेस्ट करतो. आमच्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटला आम्ही माउथवॉश सजेस्ट करत नाही, कारण तोंडामध्ये जे बॅक्टेरियाज आहेत त्याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया, बॅड बॅक्टेरिया, त्यांचा जर बॅलन्स आपण बिघडवला तर ती आपल्या शरीराला हानीच होणार आहे त्याच्याने. त्यामुळे रोजच्या रोज माउथवॉश करणं बिलकुल गरजेचं नाही. तुमच्या तब्येतीनुसार, तोंडातल्या दातांची प्रॉब्लेम किंवा हिरड्यांची प्रॉब्लेम याच्यानुसार तुमचा माउथवॉश हा सिलेक्ट केला जातो आणि त्याच्यानुसार तुम्ही त्याचा वापर करावा, पण रोजच्या रोज कंपल्सरी माउथवॉश करणं गरजेचं नाही. सो आता जसं माउथवॉशबद्दल तुम्ही बोललात, तसंच मगाशी म्हणाला होता की फ्लॉसिंग खूप महत्त्वाचं आहे. तर फ्लॉसिंग म्हणजे नेमकं काय आणि ते कसं करावं? हे एक अतिशय कठीण काम आहे प्रत्येक पेशंटच्या दृष्टीने, जोपर्यंत तो ट्रेन होत नाही तोपर्यंत. कारण दाताची रचना इतकी विचित्र आहे की वरच्या जबड्यात मागे कुठेतरी दात आहे, जो दात आपल्याला कधीच दिसू शकत नाही. अशा दातामध्ये अडकलेलं अन्न तुम्हाला इतकं शिताफीने काढायचं आहे आणि त्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय लोकांना असतो की एक पिन, टूथपिक इतकं इझिली निघून जातं, पण त्याचे गैरपरिणाम जास्त होतात. त्यामुळे फ्लॉसिंगच करावं. आता फ्लॉसिंग म्हणजे काय, तर 2 दातांच्या मध्ये अडकलेलं अन्न एखाद्या फ्लॉस नावाच्या गोष्टीने आपण तो क्लीन करतो. तो फ्लॉस कसा असतो, साधा दोरा, पूर्वी तर दोरा वापरला जायचा, आता एक फ्लॉस असतो जो मेडिकेटेड असतो, त्याला वॅक्स कोटिंग असतं, म्हणजे तो हिरडीला जास्त हानिकारक होत नाही म्हणून. तर 2 बोटांमध्ये फ्लॉस घेणे आणि तो तोंडात घालून साफ करणे हे खूपच कठीण काम आहे. त्यासाठी आजकाल रेडीमेड फ्लॉसेस असतात की ऑलरेडी त्या स्टिकला फ्लॉस लावलेला असतो, तो इझी पडतो, तो यूज आणि थ्रो करायला लागतो. वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉस होल्डर्स पण मिळतात की जेणेकरून ते एकदा हातात घेतले की वी कॅन यूज इट ॲज अ ब्रश, सगळ्या ठिकाणी व्यवस्थित जाऊ शकतो तो.
आता फ्लॉसच्या बाबतीत अजून एक पुढचं इनोव्हेशन झालेलं आहे, त्याला म्हणजे वॉटर फ्लॉस. मी विचारणारच होते. म्हणजे खरं तर त्याचा कन्सेप्ट अगदी आपली पिचकारी आहे रंगपंचमीची, तसाच कन्सेप्ट आहे तो. फक्त थोडं प्रेशरनी येतं ते पाणी आणि 2 दातांच्या मध्ये त्याची टीप असते, ती आतमध्ये घालायची आणि त्याचं मशीन चालू करायचं आणि सगळीकडून पाण्याचा फवारा 2-2 दातांमध्ये उडतो आणि जे काय अन्न आहे ते इकडून तिकडून क्लिअर होऊन जातं. आणि ते एकदा तुम्ही केलं तर मग अन्न अडकण्याची कटकट नाही, कीड लागण्याची कटकट नाही, हिरड्यांचं इन्फेक्शनची प्रश्न नाही. त्यामुळे तुमच्या डे टू डे लाईफस्टाईलमध्येच ही जर तुम्ही गोष्टीचा प्रादुर्भाव केलात त्याच्यामध्ये, की रात्री ब्रश करणे किंवा मी तर म्हणेन ब्रश करायच्या ऐवजी तुम्ही नुसतं फ्लॉसिंग जरी केलं, म्हणजे आपण मगाशी म्हणतो की माउथवॉश कॅन बी अ सबस्टिट्यूट फॉर ब्रशिंग, तसं नसता फ्लॉसिंग कॅन बी अ सबस्टिट्यूट फॉर ब्रशिंग, असं मी छातीठोकपणे सांगू शकते. ही फ्लॉसिंग रात्री झोपताना जर तुम्ही केलं आणि शक्यतो वॉटर फ्लॉस, की जेणेकरून भरपूर पाण्याने तोंडात ती ज्या गुळण्या करण्याचा कन्सेप्ट होता मागच्या पिढ्यांमध्ये, तो जर पूर्ण झाला तर अन्नकण अडकणारच नाहीत. म्हणजे चूळ भरतानाही तुम्ही व्यवस्थित भरली तरी त्याच्यात थोडासा फ्लॉसिंगचा इफेक्ट येऊ हो शकतो. हो हो नक्कीच. आणि फ्लॉसिंग इज डेफिनेटली बेनिफिशियल. येस. म्हणजे मी तर पेशंटना एक माझी नोट असते, हाऊ टू कीप युअर सेल्फ अवे फ्रॉम डेंटिस्ट. माझ्याकडे कमीत कमी वेळा या, फक्त वर्षातनं एकदा या, चेक करून जा. आणि लहान मुलांना, मगाशी आपला बोलताना एक मुद्दा राहिला, वॅक्सिनबद्दल आपण बोलत होतो, तर वॅक्सिन नसताना लहान मुलांच्या बाबतीत दातांवर एक फ्लोराईड म्हणून एक आवरण लावलं जातं. म्हणजे आमच्या पिढीने सायकल चालवताना सायकलला अँटी रस्ट लावायचो आम्ही, तसा एक प्रकारचा लेअर दातांच्या वर लावला की ते थोडे काळ त्याच्यावर टिकून राहतं. कारण मुलांना ब्रश करणं हे करणं इतक्या ते तंतोतंत पाळू शकत नाहीत, म्हणून त्यांना एक फ्लोराईडचं प्रोटेक्शन द्यायचं. आणि काही दातांना ज्यांचे हे उंच सखलपणा जो प्रॉमिनंट आहे, अशामध्ये या खड्ड्यांमध्ये अन्न अडकून जायच्या आधी आपण एक फ्लोराईडचा लेअर लावायचा, की जेणेकरून अन्न अडकणार नाही आणि तो फ्लोराईड दाताच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त वेळ राहील. आणि फ्लोराईड म्हणजे ॲक्च्युली जादूची कांडी वगैरे असं काही नाही आहे, पण दाताचा जो पृष्ठभाग आहे त्याचं जे मेक आहे त्याच्यामध्ये हायड्रॉक्झी ॲपेटाईट असतं. तर त्याच्यामध्ये जर आपण फ्लोराईड लावलं तर ते फ्लोर ॲपेटाईटमध्ये कन्वर्ट होतं आणि त्यामुळे दातावर एक प्रकारचं कोटिंग निर्माण होतं आणि दाताला कीड कमी लागते. तर लहान मुलांच्या बाबतीत आपण हे नक्की करू शकतो. मगाशी तो मुद्दा आपल्या बोलण्यातून सुटला, खूप महत्त्वाचा आहे. आता आपण दाताची काळजी कशी घ्यायची त्याचे वेगवेगळे भाग पाहिले, तसंच तुम्ही मगाशी प्लॅक बद्दल बोललात की प्लॅक त्या हिरडी आणि दाताच्या मधल्या जागेत राहतोय. हा प्लॅक जो असतो तो म्हणजे माझ्या रिसर्च प्रमाणे आपला कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा आर्टरीजमध्ये सुद्धा असतो. तर हा प्लॅक किती धोकादायक एलिमेंट आहे आणि त्याच्याबद्दल काय करायचं, त्याची तो होऊ नये म्हणून काय काळजी घेता येईल? परत आपण हरदासाची कथा मूळ पदावर, ब्रशिंग. पण वर्षातून एकदा दाताचं क्लिनिंग वगैरे करणं हे कितपत, हे कॉस्मेटिकली किती महत्वाचं आहे आणि मेडिकली किती महत्वाचं आहे? ॲक्च्युली मेडिकली सगळ्यात महत्त्वाचं आहे. कॉस्मेटिकली काही लोकांना त्याची गरज पण वाटत नाही. म्हणजे ज्यांचं नॉन स्मोकर आहेत किंवा त्यांना काही सवयी नाही आहेत, तंबाखू, सिगरेट वगैरे अशा किंवा गुटखा, त्यांना काही गरजही पडत नाही. पण मेडिकली गरजेचं आहे, कारण दातामध्ये काही ना काहीतरी चेंजेस होत असतात. झीज असते, कुठेतरी गॅप्स पडत असतात किंवा बारीक कीड लागत असते. तर ती वेळच्या वेळी हे करण्यासाठी वर्षातनं एकदा, म्हणजे मी म्हटलं तसं हे ओव्हरनाईट होणारी गोष्ट नाहीच आहे. आणि ज्या लोकांना जास्त डीके होण्याची टेंडन्सी आहे त्या लोकांना आम्ही दर 6 महिन्यातनं एकदा सांगतो. 6 महिन्यातनं एकदा येऊन छोटे छोटे कुठे डॉट्स आलेले असतील दातांमध्ये, कुठे अन्न अडकायला लागले किंवा दाताचा कपचा उडलाय, तर अशा वेळीच करणं हे गरजेचं आहे. आणि क्लिनिंग डेफिनेटली, हा जो प्लाक आहे आपण आता बोलत होतो, तो प्लाक आहे तो काही काळाने तो कॅल्सिफाईड होतो, तो कडक होतो. म्हणजे तुमच्यापैकी कोणी अनुभव घेतला असेल तर क्लिनिंग करत असताना आतमधून ॲक्च्युली असे थोडे थोडे छोटे दगड निघतात की काय असं वाटतं. म्हणजे जी माणसं नीट काळजी घेतात त्यांच्या आयुष्यात हा प्रश्न येणार नाही, पण जे वर्षानुवर्ष कधीच जात नाही डेंटिस्टकडे, अशा यांच्यामध्ये दाताच्याच एवढा असा एक टार्टर जमा झालेला असतो. बापरे. आणि तो टार्टर जो आहे त्याच्यामध्ये पण बॅक्टेरियाज आहेत आणि तो हिरडीचं नुकसान करणारच आहे. म्हणजे कडक झालेला प्लाक म्हणजे टार्टर. अगदी बरोबर. म्हणजे आपल्या आजी आणि पणजीच्या काळामध्ये ही लोक सांगायची की मला नाही दाताच्या डॉक्टरकडे कधी जायला लागलं, माझे दात तर आपले आपण पडले. तर ही काही भूषणावह गोष्ट नाही आहे. दिस इज अ साईन ऑफ अ पायोरिया.
पायोरिया. प्लाक होऊन टार्टर जमा होऊन तिथलं हाड पूर्ण झिजून गेलं आणि दात आता लूज झाले आणि ते डगमगून होऊन ते पडून गेले. त्यामुळे प्लाकचं जर योग्य नियंत्रण तुम्ही केलं नाही वेळीच तर ही परिणिती त्याची. बापरे, म्हणजे सगळं तुमच्या बालपणातच सुरू होतं. ती काळजी तिथे घ्यायला लागलात तर पुढे ते दात तुम्हाला 70-80 मध्ये छान साथ देतील. म्हणजे काही पेशंट विचारतात की आम्हाला दात किती 70 पर्यंत टिकतील ना माझे दात. असं काही नाहीये. 90 वर्षाचे पेशंट सुद्धा छान दात असलेले असू शकतात. पण मला हेच विचारायचं होतं की अनेक लोकांचं कसं असतं की माझ्या पणजीचे दात बाई 90 पर्यंत टिकले. वडिलोपार्जित आपल्याला दाताची क्वालिटी सुद्धा येते का? आता त्याच्यामध्ये खूप खोल 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 जर गेलोत ना आपण तर त्याच्यामध्ये जीन्सचा तर भाग आहेच आहे, वादच नाही. जीनमुळे तुमचं दातांचं मेक आहे, हिरडीची स्ट्रक्चर आहे, तुमचं जबड्याचं स्ट्रक्चर आहे. पण अजून एक भाग जो फार चर्चेला जात नाही तो म्हणजे लहान मुलांमध्ये आपण बऱ्याच वेळा तोच चमचा वापरणे, आपल्याच हाताने जेवता जेवता लहान मुलांना भरवणे, त्याच्यामुळे तुमच्या तोंडातले जे बॅक्टेरियाज आहेत ते तुम्ही बाळाच्या तोंडात देताय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ॲक्च्युली. पण लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्या तोंडात एवढे बॅक्टेरिया नसतातच. ह्या सगळ्या कॉन्टॅमिनेशननी त्यांच्यामध्ये या गोष्टी डेव्हलप होतात. मग एक ठराविक इंडियामधला एक कॅटेगरी आहे ज्या लोकांमध्ये हिरड्यांचे विकार खूप असतात. एकतर हे अन्न शेअर करणं आणि त्या घरामधले जे पॅटर्न आहे, अरे काही नाही फरक पडते रात्री ब्रश नाही केलं तर बघ माझे किती छान आहेत, किंवा हमखास जेवण झाल्यानंतर चॉकलेट खाणे किंवा काही गोड गोष्टी खाणे, मग ऑब्व्हियसली त्या घरातल्या सगळ्या लोकांना कीड तर लागणारच आहे. त्यामुळे असा जेनेटिकली प्लस तुमचं जे कल्चर तुम्ही घरामध्ये डेव्हलप करत असता त्याच्यामुळे सुद्धा दातांवर आणि हिरड्यांवर फरक पडतो. आता हिरड्या याही महत्त्वाच्या, कारण दाताची इमारत ज्यावर उभी आहे ती जमीन आहे. तर हिरड्यांची काळजी कशी घ्यायची? हिरड्यांची काळजी जे आपण रोज ब्रश करतो त्याच्याच बरोबर हिरड्यांना आपण मसाज केला गेला पाहिजे. असा एक अलिखितच नियम आहे की इवन दात ब्रश केल्यानंतर पण आपण त्याच्यावरून बोट फिरवलं तर त्याचा चकचक चकचक आवाज यायला पाहिजे. त्याचा अर्थ दातावर प्लाक नाही, म्हणजे हिरड्या पण तुमच्या हेल्दी आहेत. प्लस तेच बोट सगळ्या हिरड्यांवरून जर तुम्ही फिरवलं, आणि बऱ्याच वेळा आम्ही सांगतो की या चिमटीमध्ये हिरडी पकडायची आणि त्याला मसाज करायचा. वरच्या दातांना वरून खाली, खालच्या दातांना खालून वर, कारण त्यांची जी झीज होते त्याला बरोबर अपोजिट ह्याच्यामध्ये आपण जर त्याला काळजी घेतली त्याची तर हिरड्यांचं रिसेशन होणार नाही. ओके. प्लस हिरड्या खराब व्हायला अजून एक कारण असतं दातांची ठेवण. जर वरच्या आणि खालच्या दातांच्या ठेवणीमध्ये जर वरचे दात खालच्या दातावर कॉन्स्टंट आपटतायत तर तो दात पण घासला जातो आणि त्याची हिरडी आहे ती पण खाली खाली उतरत जाते. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी दातांची अलाइनमेंट व्यवस्थित असणं गरजेचं असतं. आणि अजून एक प्रकार खूप पूर्वीच्या काळापासून वापरला जातो त्याला ऑइल पुलिंग म्हणतात. आता परत ते जरा लाईमलाईटमध्ये येतंय. कुठलंही एडिबल ऑइल जे तुमच्या टेस्टला तुम्हाला जिभेला जाणवेल असं, टॉलरेट होईल असं, एक चमचाभर तेल तोंडात घ्यायचं आणि सरफेस टेन्शनमुळे आतमधला जो कचरा आहे जो ब्रशनी बाहेर येत नाही आहे किंवा चूळ भरून बाहेर येत नाही आहे तो त्या ऑइलनी बाहेर येतो आणि मग एक अर्ध्या ते 1 मिनिटांनी ते चूळ भरून टाकायची त्याची. आणि नंतर नुसतं तोंडात घ्यायचं आणि नुसतं त्याला खुळखुळ करायचं इकडे. ओके. त्याला गिळायचं नाहीये बिलकुल. हो, नाहीतर डाएटचे इश्यूज आहेत. कोलेस्ट्रॉल. तर ह्याच्यानी खूप फरक पडतो. आणि हिरड्यांना मालिश करणे, रेग्युलरली मसाज करणे हेच एक सगळ्यात महत्वाचं रेमेडी आहे त्याच्यासाठी. वा. आता मला एक सांगा डॉक्टर, अनेक वेळा फ्लॉसिंग करताना किंवा दात घासताना रक्त खूप येतं दातातनं आणि ते येतं तसं थांबूनही जातं. तर ह्या रक्त येण्याला कितपत सिरियसली घ्यावं? दातातनं रक्त येणे हे खूपच कॉमन गोष्ट आहे आणि प्रत्येक वेळी ती अशी काही धोकादायक नाही आहे. कधीतरी ब्रश टोचलाय आपल्याला किंवा काही कडक खाल्लं गेलं किंवा आपण जोरात तिथे ब्रश केलंय म्हणून पण येऊ शकतं.
पण दातातून रक्त येणं हे अनहेल्दी हिरड्यांचं लक्षण आहे. आणि बऱ्याच वेळा असं होतं, रक्त येते म्हणून आपण त्या बाजूला ब्रश करत नाही आणि मग तिथे प्लाक जमा होत राहतो, टार्टर जमा होत राहतं आणि मग ती सायकल विशेष सायकल होते की आपण साफ नाही करत म्हणून खराब होतात, खराब होतात म्हणून साफ नाही करत. त्यामुळे रक्त येणे हे 1 दिवस 2 दिवस आलं तर गोष्ट वेगळी, पण वारंवार जर रक्त येत असेल तर मात्र डॉक्टरकडे जाऊन त्या हिरड्या साफ करून घेणे. आणि मग हिरड्यांच्या बाबतीत तर इतकं दुर्लक्ष केलं जातं की अगदी हिरड्यांच्या सर्जरी करण्यापर्यंत वेळ येते. माय गॉड. आणि ही सर्जरी त्यांना स्ट्रेंथन करण्यासाठी आणि आतलं पूर्ण इन्फेक्शन काढण्यासाठी. कारण ते नुसतं ब्रशने इन्फेक्शन निघत नाहीये. म्हणजे आपण जशी वाळवी लागते म्हणतो लाकडाला वगैरे, तशी आतून पूर्ण बोनला वाळवी लागल्यासारखी होते ती आणि आतलं बोन पोखरलं जातं आणि त्यामुळे वरची हिरडी पण वीक होत जाते. वाव. पण मला एक सांगा, आजीबाईंच्या आपल्या म्हणजे आज्या सांगायच्या की अरे दात दुखतोय ना, लवंग धर किंवा लवंगाचं तेल लाव किंवा लसूण एखाद वेळेस द्यायची, हे कितपत चांगलं? हे प्राथमिक उपचार तर नक्कीच आहेत, त्याच्यामध्ये काही तोटा नाहीये, पण दॅट इज नॉट द क्युअर. म्हणजे आजकाल अँटीबायोटिक घेऊन आपण एखादा रोग दाबून ठेवतोय तसा प्रकार येतो. म्हणजे तात्पुरतं डेफिनेटली, कारण आमच्या कित्येक औषधांमध्ये लवंगीचा तेलाचा वापर असतो. हो, ते नक्कीच औषधी आहे, पण त्याला कारण काय आहे? म्हणजे कुठे हिरडी दुखावली गेली, मग तिथे औषध लावलं, थोडंसं बरं झालं, हिरडी हील झाली. पण दाताच्या बाबतीतल्या ज्या जखमा आहेत, म्हणजे कीड लागली आहे, ही कीड काय थोडीच लवंगीच्या तेलाने कमी होणार आहे? कापूर ठेवतो किंवा कुणी अमृतांजन ठेवतो, काय वाटेल ते घरगुती उपायानं तर काही हेच नाही. दाताच्या डॉक्टरकडे जायला लागू नये म्हणून लोक काय वाटेल ते उपाय करतात. नाही, अगदी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मला दुसरं एक विचारायचं आहे की अनेक वेळा आपण मीटिंगमध्ये बसलेलो असतो किंवा एखाद्या क्लासमध्ये असतो आणि खूप वेळ तोंड बंद ठेवल्यावरती तोंडात आपल्याला एक दुर्गंधी जाणवते. हे नॉर्मल आहे का? हे नॉर्मल आहे, अगदी नॉर्मल आहे. आणि तोंडात दुर्गंधी येते त्याचं म्हणजे एकतर सेम बॅक्टेरिया तोंडात बराच वेळ राहिलेले असतात. आपण काही जरी पेय पीत राहिलो, अशा वेळी मध्ये मध्ये पाणी पीत राहायचं. आणि तोंडाला दुर्गंधी यायला अजून 2-3 कारणं असतात की आजकाल इतक्या सुंदर पोल्युशनवाल्या ह्याच्यामध्ये आपण राहतोय, ती नाकाची इन्फेक्शन, रेस्पिरेटरी इन्फेक्शन कॉन्स्टंट काही ना काहीतरी असतातच आपल्याला. आणि नाक आणि घसा आणि तोंड हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड गोष्टी आहेत, त्यामुळे त्याचा परिणाम होणारच आहे. पण त्याचं एवढं टेन्शन घ्यायचं नाही. मग अशा वेळी तुमच्या माउथवॉशचा वापर. अच्छा, कारण अति ब्रशिंगही बरोबर नाही, ब्रशिंग करायची गरजच नाहीये त्याला. इट इज जस्ट अ फाऊल ओडर, दॅट्स इट. म्हणजे पण ह्या गोळ्या मिंट्स मिळतात आजकाल, त्याचा सर्रास वापर होतो, त्या चांगल्या असतात की त्या सुद्धा हानिकारक असतात? ऍक्च्युली त्याच्यामध्ये परत शुगर आहे. हो, शुगर जर तोंडात कॉन्स्टंट जर राहिली तुमच्या, तर काय होणार आहे? दाताला कीडच लागणार आहे. हो. तर ठराविक वेळी तुम्ही वापरा. म्हणजे तुम्ही आता बोलला तसं मीटिंगच्या वेळी मला असा त्रास होतोय, तर एक छोटीशी किंवा इव्हन अशा वेळी तर लवंग किंवा वेलदोडा सुद्धा उपयोगी येऊ शकतो तुमच्या. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला हे साखरजन्य गोष्टी घेण्याची गरज पण नाहीये. म्हणजे पण नॅचरल माउथ माउथ फ्रेशनर. एक्झॅक्टली. म्हणजे जेवल्यावर आपण जी बडीशेप खातो ती सुद्धा त्याला सुद्धा आयुर्वेदिक प्रश्नच नाही. बडीशोप जर दातांमध्ये गॅप असतील तर मात्र ती हानिकारक ठरते. अदरवाईज ती पचनाला तर नक्कीच चांगली आहे. आणि माउथ फ्रेशनर पण आहे. बडीशोप असू दे, वेलदोडा असू दे, लवंग असू दे, एखादा दालचिनीचा छोटासा तुकडा असू दे. या मिंटच्या गोळ्यांच्या अगेन्स्ट आपण नक्कीच नाही होत. इवन गम्स असतात, अति वापर नको त्याचा, कारण शेवटी ते किडेला आमंत्रणच देणार आहे. हो हो, किती छान. ह्यातनं मला खूप शिकायला मिळालं, कारण मी एक आई आहे आणि माझे आई वडील सुद्धा अशा वयात आहेत की त्यांच्या दाताचे आता प्रॉब्लेम्स व्हायला लागले आहेत. त्यामुळे मला तर स्वतःला खूप शिकायला मिळालंय. तुम्हाला मिळालं की नाही हे तुम्ही कॉमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आता डॉक्टर, मी तुम्हाला ना पटापट प्रश्न विचारणार आहे. आपण कालनिर्णय क्विक फायर करणार आहोत. तुम्ही पटापट उत्तरं द्यायची. आय रेडी? प्रयत्न करेन. कारण आता परीक्षा द्यायची सवय गेलेली ना. दिवसातून किती वेळा ब्रश करावा? 2दा कमीत कमी. टूथपेस्ट निवडताना काय पाहायला हवं? त्याचं शुगर कंटेंट आणि फ्लोराईड कंटेंट. माउथवॉश रोज करावा का? गरजेचं नाही. दात पिवळे होणं नॉर्मल आहे का? हो, पण काही काही वेळा जर जास्त पिवळे असतील तर आपल्याला त्याचे काही उपचार करायला लागतात. रोज इलेक्ट्रिक टूथब्रशचा वापर चांगला की साधा सॉफ्ट ब्रिसल टूथब्रश? बोथ आर इक्वली गुड. दात दुखतात म्हणजे नेहमी कॅव्हिटीच असते का? नॉट नेसेसरी. नक्कीच नाही.
त्याला बरेच बाकीच्या पण गोष्टी जबाबदार असतात. डेंटल चेकअप किती महिन्यांनी करावा? नॉर्मली वर्षातनं एकदा, पण तुम्हाला टेंडन्सी असेल तर 6 महिन्यातनं एकदा. हेल्दी दातांसाठी एक सवय कोणती? योग्य सकस आहार आणि डेंटिस्टकडे जाऊन दात चेक करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे ही मी आमचा बिझनेस वाढावा वगैरे म्हणून बिलकुल नाही आहे. इनफॅक्ट तुम्ही जर रेग्युलर आहात आणि तुम्हाला त्रास नसेल तर तुमचा बिझनेस कमी कमी होईल, होईल. पण विल बी हॅपी. कारण हा जो आहे हा बिझनेस नाही आहे. मेडिकल फील्ड हे एक प्रोफेशन आहे, सेवा करण्याच्या दृष्टीने घेतलेलं प्रोफेशन आहे आम्ही लोकांनी. त्यामुळे तुमचे दात निरोगी राहावेत. 2दा ब्रश, सकस आहार आणि इन बिटवीन खाणं जे आहे ना ते 100% टाळायला पाहिजे. ओके. लोकांना सगळ्यात जास्त भीती कशाची असते, ड्रिल की बिल? दोन्हीची. दोन्हीची. दात वाचवायचा असेल तर पहिली गोष्ट काय करता येईल? परत परत मी हे वाक्य बोलतीये, पण त्याच्यामध्ये खूप तथ्य आहे. तुम्ही रेग्युलरली जर गेलात ना, म्हणजे साधी गोष्ट आहे, वजन वाढण्याच्या बाबतीत डॉक्टर सांगतात की अरे थोडंसंच वाढलंय वजन, एवढं काही टेन्शन नाही आहे. तर तुम्ही वेळीच त्याच्यावर आळा घातलात तर ते कसं कंट्रोलमध्ये येणार आहे? मला माहिती आहे वजन कमी करणं ही अतिशय अशक्य कोटीतली गोष्ट आहे. हो. पण दाताच्या बाबतीत ॲटलिस्ट आपण त्याला वेळीच त्याच्यावर आळा घालू शकतो. दर 6 महिन्यातनं एकदा गेलात तर मी सांगते तुम्हाला, माझा जर पेशंट रूट कॅनलला आला तर इट इज माय फेल्युअर, की मी त्याला समजू नाही शकले की तू रेग्युलरली ये, म्हणजे रूट कॅनल टाळता येईल तुला. हो. छान. थँक्यू सो मच डॉक्टर. तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलायत, त्याबद्दल तुम्हाला एक छोटीशी भेट द्यायची. अरे क्या बात आहे. तुमचं स्माईल हीच मोठी भेट आहे माझ्याकरता. यू हॅव अ वंडरफुल स्माईल. थँक्यू. एक डेंटिस्ट सांगतोय. आय नो. मी आज आईला जाऊन सांगणार आहे. आपले गिफ्टिंग पार्टनर आहेत लालबागचे जय महाराष्ट्र मसाले. हो क्या बात. 75 वर्षांची घरगुती मसाल्यांची परंपरा. वा, तर तुम्हाला हे नक्कीच नक्कीच आवडेल. आवडेल, नक्कीच आवडेल, नक्कीच आवडेल. थँक्यू. आणि कालनिर्णयाच्या तुम्ही लेखिका आहात, त्यामुळे कालनिर्णयकडनं सुद्धा एक खास भेट. आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही कालनिर्णयाच्या या प्रोजेक्टमध्ये काही योगदान करू शकतोय. नक्कीच आमच्यासाठी प्राऊड फिलिंग आहे. थँक्यू. थँक्यू. अशाच विविध विषयांवरती गप्पा ऐकण्यासाठी आणि एक्सपर्ट्सकडनं गोष्टी जाणून घेण्यासाठी कालनिर्णयाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा एपिसोड कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. आपले कॉस्ट्युम पार्टनर आहेत साजिरी सारीज, विलेपार्ले. पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेट होणार आहे, पण तोपर्यंत नमस्कार.